प्रशांत दामले यांचं एक प्रसिद्ध गाणं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं आणि काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं. प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, प्रवासाचं सुख आपल्याला हवं असेल, प्रवासाचं समाधान आपल्याला हवं असेल, तर ते मात्र घर बसल्या मिळत नाही, बाहेर आपल्याला पडावंच लागतं. पण गाण्याचा जर का उल्लेख करायचा झाला तर घर बसल्या पण हे सुख आपल्याला मिळू शकतं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. बारालाच्या पास आपण मागच्या भागात पोचलो. 4800 4900 मीटरवरती. सकाळची वेळ, कुंद हवा, सगळीकडे ढगांचा आच्छादन आणि बारका बारका स्नोफॉल पण व्हायला लागला होता. तर अशाच स्नोफॉलचा आनंद घेत 4900 मीटरवरती सुद्धा कशी मोकळी पठारं आणि मोठीच्या मोठी मैदानं आपल्याकडे आहेत आणि त्यात तो जर का बारालाचा टॉप असेल तर बर्फाच्छादित सगळी जमीन कशी दिसते ते बघत बघत पुढचा प्रवास चला आजच्या भागामध्ये सुरू करूया. बारालाचा क्रॉस केला आणि थोड्याच वेळामध्ये डाव्या बाजूला प्रचंड अशा एका मोठ्या हिमनगाने आमचं स्वागत केलं. आता रस्त्यांची कंडिशन मात्र बदलत चालली होती. जिस्पा ते बारालाच्यापर्यंत जो मोठा गुळगुळीत डांबरी रस्ता होता तो या बर्फाच्या पाण्यामुळे आणि पावसामुळे थोडा थोडा खडबडीत व्हायला लागला होता. जणू काही तो आम्हाला सांगतच होता की आता पुढे रस्त्याची कंडिशन कशी असणार आहे. हे म्हणत असतानाच आम्हाला बारालाच्या पुढचा एक अजस्त्र असा अजून एक वॉटर क्रॉसिंग आम्हाला लागलं. वॉटर क्रॉसिंग क्रॉस करताना भीती थोडी वाटते, पण टायरबरोबर जे पाण्याचे थंडगार तुषार आपल्या चेहऱ्यावरती आपल्या शरीरावरती उडतात त्याच्यामुळे मनातली भीती कुठल्या कुठे पाण्याबरोबर दूर निघून जाते. त्या कड्यावरनं खाली पडणारं पाणी पाहता पाहता आपली भीतीसुद्धा त्याच्याबरोबर खाली निघून जाते. मन अतिशय प्रफुल्लित होतं, मन ताजंतवानं होतं आणि हे जे खराब रस्ते आता आपल्याला पुढे लागणार आहे ते खराब रस्तेसुद्धा अतिशय गुळगुळीत अगदी पुणे मुंबई एक्सप्रेसवे सारखे भासायला लागतात. थोड्याच वेळाने आमच्या चालकांनी सांगितलं एक सुंदर असा ढाबा लागणार आहे. तिकडे आलं आणि लसूण याचं अतिशय सुंदर गरमागरम सूप मिळतं की ज्याने आपल्या शरीरातला ऑक्सिजन लेवल मेंटेन करायला सुद्धा फायदा होतो. तर आता आपला पुढचा स्टॉप तिथेच असेल. त्या समोरच्या बाजूला तिकडे बारालाचा पास आणि तिथनं एक साधारणतः 2 ते 3 किलोमीटर आपण खाली आलो. आणि खाली आल्यावरती आता इथे आपण भरतपूर सिटी असं याचं नाव आहे. आता इथे सिटी म्हणजे काही नाही आहे, फक्त नाव आहे भरतपूर सिटी. आणि या भरतपूर सिटीमध्ये न्यू भरतपूर वेलकम ढाबा इथे आम्ही आलेलो आहे. इथे जिंजर गार्लिक सूप प्यायचा आमचा प्लॅन आहे. बाकी मॅगी वगैरे पण सगळं इथे मिळतं, मॅगी पराठा सगळं मिळतं. पण असं म्हणतात मॅगी मैद्याचं आहे आणि इकडे जेवढं आपण हलकं खाऊ तेवढं पचायला चांगलं. मॅगी खाल्लं तसं तसं बाहेर पडतं असं आमच्या चालकांनी सांगितलं. त्याच्यामुळे मॅगी मात्र इकडे आम्ही खाणार नाही. मॅगी खाल्लं अगदी सरते वरती जेव्हा लेहला आम्ही पोचू त्यावेळेला खाऊ. अशा इथे हे 1 2 3 4 5 6 7 ढाबे आहेत आणि कुठल्याही ढाब्यावर तुम्ही जाऊ शकता. मागच्या बाजूला इकडे यांचे टॉयलेट्स पण आहेत, छोटेच आहे. आणि आता ढाब्यामध्ये सगळं वर्ण यांनी तारपोलिन टाकून कव्हर केलेलं आहे. राजू जी हम क्या पियेंगे? सूप पियेंगे जिंजर गार्लिक सूप पियेंगे. वेलकम आहे तो. आणि हे इथे आतमध्ये आल्यानंतर सगळं मस्तपैकी कसा कलर आहे बघा. इकडे जाऊन आला का तुम्ही? कसं वाटतं आता? वारा भरपूर आहे.
आतमध्ये आल्यावर थंडी कमी झाली ना. मस्त वाटतंय. कलर पण चेंज झाला इकडे आतमध्ये आल्यावर. लागतंय ना, -10 लागतंय ना. तर इकडचा मेनू पण दाखवतो बघा काय ते मेनू. इकडे ब्लॅक कॉफी, टी सगळं आहे. ब्लॅक टी हा मेनू आहे. रेट्स विचारायचे नाहीत कारण इथली भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इथे सामान आणणं आणि इथे बनवणं हे सगळं अवघड आहे. इकडे तुम्हाला झोपायचं असेल, पडायचं असेल तर तुम्ही इकडे झोपू पण शकता, पडू पण शकता. हे या टाईपचे धावे आणि या टाईपचे जॉईंट्स तुम्ही बघितले असतील सगळे. आणि तुम्हाला थंडी वाजत असेल तर इकडे मफलर पण घेऊन आपण बसू शकतो. बाकी काय चावम्या हवा असेल तर बिस्किटं वगैरे सगळी आहे तिथे ठेवलेली. पाण्याच्या बाटल्या आहेत पण इथे एवढ्या थंडीमध्ये पाणी कोण पिणार. गरम गरम जे असेल तेच इकडे आपल्याला घ्यायचं. तर सूपची ऑर्डर दिली आहे, बघूया सूप आपल्याला कसं वाटतंय ते. बसून बसून ट्रॅव्हल करून करून खड्ड्यामधनं पाठ जर का दुखत असेल तर इथे बेस्ट आहे. असं मस्त थोडा हात मागे घ्या आणि एक 5 मिनिट असं करू द्या. पाठ कंबर सगळं तुमचं व्यवस्थित होणार. असं पडू शकता तुम्ही. इथे गार्लिक सूप आम्ही चौघांनी ऑर्डर केलेलं आहे. ये सूप नहीं लाया नहीं. हाँ वो दूसरा कैशो का वो मिलता है, ये तो बड़ा है. गरम गरम सूप आत्ता चुकून माझ्या हातावर सांडलं, काही कळलं नाही. हातावर आलं तरी काय कळलं नाही. सूप ट्राय करा. गरमागरम सूप एकदम मस्त. जिंजर गार्लिक आणि थोडेसे कॉर्न आणि कॅबेज वगैरे पण आतमध्ये टाकलं आहे. आणि इतकं सगळं चांगलं आतमध्ये ते मिक्स झालेलं आहे, शिजलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सूप पितोय आणि हळूहळू चावून खातोय पण एवढं चांगलं आहे. मस्त सूप आहे, खूप एन्जॉय करतोय. आणि गार्लिक आहे त्याच्यामुळे असं वाटतंय आता मनातूनच की थंडी कमी होते. मज्जा येते. चहा कॉफीपेक्षा हा ऑप्शन खूप बेटर होता. थोडंसं पोट पण भरेल आणि हेवी पण नाही होणार कारण अजूनही मेन 3 पासेस बाकी आहेत. त्याच्यामुळे ॲक्लिमेटायझरला सुद्धा हे बरं पडतं. पुण्यावरनं आमचा जो ग्रुप आला आहे त्याच्याबरोबर अजून एक ग्रुप आला आहे आपलाच आहे, मराठी बोरबोले म्हणून आहेत. त्यांना विचारूया तुमचा प्रवास कसा झाला होता. मनालीपासून जिस्पापासून आता इथे आपण आलो भरतपूर सिटीमध्ये. कसा प्रवास झाला आणि लेक कसा वाटला. दीपक, सूरज आणि नंतर बाराला चला. प्रवास फारच सुंदर झाला. ऍक्च्युली एकदम ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे इथला. ऍक्च्युली पहिल्यांदाच बर्फ पडताना अनुभवला माझ्या मुलीनी, त्यामुळे फारच थ्रिलिंग होतं ते सगळं तिच्यासाठी. तिला ऍक्च्युली बघितलं होतं जिस्पाला, हिला हिच्या दात कुडकुडत होते. आता तुझी थंडी कशी आहे. थंडी वाजत होती. थंडी वाजत होती ना. आता चांगलं वाटतंय खाल्ल्यानंतर. सूप प्यायल्यावरती खाल्ल्यावर मस्त वाटतं. तू काय घेतलं. मॅगी घेतलं. मसाला मॅगी घेतली. मसाला मॅगी. व्हेरी गुड. पण हे सूप पण खूप छान आहे, त्याच्याने छान वाटतंय गरम गरम. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि वरती तुम्हाला काही त्रास नाही झाला. 4800 मीटर वरती श्वास घ्यायला वगैरे काही त्रास नाही झाला. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही फिट आहात सगळे. चांगला ग्रुप आहे तुमचा. सो फार सो गुड. फिट ग्रुप आहे आणि सगळा लेडीज स्पेशल ग्रुप आहे. सगळ्या तुम्ही लेडीज सगळ्या पुण्यावरून आला. ही उल्का. अच्छा. आणि शी इज ऑर्गनायझर फॉर अस. हो का. मग तुमच्या याचं नाव सांगा, तुमचा फोन नंबर पण सांगा. हा मी शेअर करते नंतर. ऍक्च्युली ही आमची बकेट लिस्ट ट्रिप होती आणि बरेच दिवस मी प्लॅनिंग करत होते याचं, बरंच वाचन वगैरे केलं. आणि ऍक्च्युली वेदर वाईज, टेम्परेचर वाईज जुलै इज द बेस्ट सीझन फॉर ले. पण तरीही आता इथे पर्टिक्युलरली या स्पॉटला असं वाटलं नव्हतं की स्नोफॉल होईल. सो इट वॉज टोटली अनएक्सपेक्टेड आणि मस्त छान अनुभव होता. जरा त्यामुळे मिसमॅनेजमेंट झाली जॅकेट्स, विंटर क्लोथिंग याची, पण गुड फन.
आणि really तुमचं enjoyed. पण क्रेडिटेबल आहे, तुम्हाला सगळ्या लेडीजना तुम्ही घेऊन Yes, लेडीज तुम्ही yes, घेऊन आला, yes, yes, त्याच्यामुळे तुम्हाला पण क्रेडिट जातं. वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर मोर ॲडव्हेंचर. मोर ॲडव्हेंचर्स. समोर दगड दिसत आहेत, त्या दगडांची ठेवण कशी आहे बघा. अशा अखंड दगड एकमेकांवरती असे ठेवलेले आहेत की एखादा खालचा दगड जरी निघाला तरी दडदड 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 सगळी दगडांची रांग लागेल अशी सगळी दगडांची रास मांडून ठेवल्यासाठी. सगळे धाबे तिकडे भरपूर मगाशी दाखवलं तुम्हाला, तरी दाखवतो. ते जे समोरचे डोंगर आहेत हा बारालाच्या पास मैदान इथे किंवा इथे आय एम नॉट शुअर, कारण सगळे निघाले त्याच्यामुळे नक्की कळायला मार्ग नाही. हा समोरच्या डोंगरांचा लँडस्केप पहा, एकदम वेगळा आहे. गरमागरम जिंजर गार्लिक सूप घेतलं, पुढच्या प्रवासाला निघालो आणि मागे रेडिओवरती गाणं सुरू झालं. इसका है मतलब देख हे तुमने लाखो हसी नहीं 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 नहीं. प्रत्येक स्पॉट बघताना असं आपल्याला वाटतं की हा स्पॉट इतका सुंदर आहे, याच्यापेक्षा दुसरा कुठला स्पॉट आपण बघितलाच नसेल. बॅकग्राऊंडला पुन्हा गाणं वाजतं नाही 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 करत, आणि पुढचा स्पॉट जो दिसतो तो पहिल्या स्पॉटपेक्षा जास्त सुंदर असतो. आपला प्लेन रस्ता आता जवळजवळ संपला आणि आता एका बाजूला डोंगर, एका बाजूला दरी, कारण आपण 4800 मीटरच्या हाईटवरती होतो. तिथनं आता हळूहळू आपण डिसेंड करणार, खाली उतरणार. त्याच्यामुळे परत असा दगडा मातीनी, रेतीनी आणि चिखलानी भरलेला रस्ता सुरू. चालकांना विचारलं असा रस्ता किती लांबपर्यंत आहे, बघत राहा म्हणले. हे रस्ता संपणारच नाही असं वाटेल. तर बघूया हा रस्ता असा म्हणजे नसलेला रस्ता रादर आपल्याला किती वेळ आणि किती लांबपर्यंत आता घेऊन जातो. इथल्या रस्त्यांचा सगळा मेंटेनन्स हा BROकडे असतो आणि वेळोवेळी इथले जे छोटे छोटे पूल आहेत, मग ते लाकडी असतील, लोखंडी असतील, ते सुस्थितीमध्ये आहेत ना, कारण 15-15, 20-20, 25-25 टनाचे ट्रकसुद्धा या छोटेखानी ब्रिजवरनं जातात. आता आजूबाजूचे उंच उंच डोंगर बघून आपल्याला अर्धा पाऊण तास झाला आणि थोडीशी मानवी वस्तीची, कॅम्प साईटची आणि होमस्टेची थोडी चाहूल आपल्याला लागायला लागली. भरतपूर सिटी क्रॉस केलं, त्याच्यानंतर हा ट्विंग ट्विंग ब्रिज. ट्विंग ट्विंग नावावरनं असू नका, असे बरेच अजून एक 3-4 पूल आपल्याला लागतील की ज्यांची नावं आपल्याला थोडी वेगळी आणि चमत्कारिक वाटतील, पण इथल्या लोकांना मात्र ही नावं अगदी परिचित आहेत. या डोंगरामध्ये इतके रंग भरलेले आहेत, असं वाटतं की कोणीतरी हे पेंटिंग केलेलं आहे का काय. असे आपल्याला इकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे असे डोंगर की ज्याच्यामध्ये असंख्य असे रंग आपल्याला दिसतात. मनालीपासनं सुरू केलं की जे हिरवेगार डोंगर दिसतात, ते अटल टनल क्रॉस केला की मात्र
हिरवाई हळूहळू कमी होऊन चॉकलेटी आणि मातकट असे डोंगर दिसतात आणि ऊन ज्याप्रमाणे असेल, ऊन आणि सावली आणि ढग यांचा खेळ ज्याप्रमाणे चालू असेल त्याप्रमाणे हे जे डोंगर आहेत हे डोंगर सुद्धा आपला रंग बदलतात का काय असं वाटतं, कारण जिकडे आपली नजर जाईल तिकडे वेगळ्या रंगाचे वेगळ्या आकाराचे असे डोंगर आपल्याला दिसतात. डावीकडे लक्ष देऊ नका, डावीकडचं आपल्या काही कामाचं नाही, कारण इकडे गाडी चालवताना आपण शुद्धीत असणं खूप महत्वाचं आहे. अरे डोंगर बघता बघता रस्ताच गायब झाला आणि हा रस्ता कसा चिखलाने भरलेला आणि खास खळग्यांनी भरलेला रस्ता चालू झाला. त्या रस्त्यांवरनं प्रवास करताना दोन गोष्टी जाणवल्या. एक तर आपली मराठीमधली जी बाराखडी आहे, मुळाक्षर आहेत किंवा इंग्रजीमधली जी अक्षरं आहेत त्याचा अभ्यास इथे आल्यावरती आपण करू शकतो, कारण इथला कुठलाच रस्ता जिस्पा क्रॉस केल्यानंतर आयच्या स्वरूपामध्ये नाहीये, म्हणजे इंग्रजी अल्फाबेट जी आहे आय त्याच्या स्वरूपात नाहीये. कधी एस लागेल, कधी आपल्याला डब्ल्यू लागेल, कधी एम लागेल, कधी यू लागेल, तर कधी चक्क क्यू लागेल. झेड तर अगदी क्षणाक्षणाला लागतात आणि आदनमधनं एक्स सुद्धा आपल्याला लागतात. अशी ही इंग्रजी आणि मराठी मुळाक्षर बाराखडीची उजळणी आपण इथे अवश्य करू शकतो. बऱ्याच वेळाने सपाट रस्ता लागला आणि परत डावीकडे आपले नेहमीचे रंगीबिरंगी डोंगर सुरू झाले. अरे पण हे काय, हे डावीकडे आपल्याला दिसतंय हा वेगळ्या आकाराचा असा डोंगर आहे. असं वाटतं की एखाद्या शिल्पकाराने इथे शिल्प स्वतःच्या हाताने कोरलं का काय, किंबहुना मी तर असं म्हणेन हे जे वेगवेगळे आकार आहेत ते वेगवेगळे आकार स्वर्गातले आपले विश्वकर्मा देव जे आहेत त्यांची कृपा असल्याशिवाय ते असे वेगवेगळे आकार इकडे घडणार नाहीत. पण या आकारामागे एक शास्त्रीय कारण पण आहे. ते शास्त्रीय कारण म्हणजे ऊन, वारा आणि पाऊस यांच्या सततच्या माऱ्यामुळे हे आकार इथे असे तयार होतात. आपली ज्याप्रमाणे नजर असेल, आपण ज्या दृष्टिकोनातून बघू त्याप्रमाणे आपल्याला हे आकार वेगवेगळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे भास या आपल्याला आकारामध्ये अगदी अवश्य होती. ये जो रिवर है ये जा रही है योनम, जो बरालाचा पास से अपोजिट डायरेक्शन में आती है. ये जाएगी झांसकर वैली. झांसकर वैली में ये झांसकर रिवर में मिलेगी और उसके बाद ये ख़त्म हो जाएगी. फिर झांसकर रिवर कंटिन्यू कर रही है, जो झांसकर होते हुए वैली होती हुई सब उल्टी दिशा में जाती है. और ऊपर से ये जो तिब्बत से जो आती है, कैलाश मानसरोवर से एक रिवर आती है इंडस, उसमें जाके मिलती है. ये लेह और कारगिल के बीच में एक संगम पॉइंट है, वहाँ पे जाके ये मिलती है. लेह के पहले जो 35 किलोमीटर 30 या 35 किलोमीटर हाँ, मतलब लेह से बाद में कारगिल की तरफ को 35 किलोमीटर कारगिल से जाने के टाइम लेह के पहले. हाँ, तो वहाँ जगह का नाम ही संगम है, दो नदी का संगम है वहाँ पे. अच्छा डेव्हलपमेंट. इथल्या ब्रिजची नावं अशी मजेदार ठेवली आहेत. थोड्या वेळापूर्वी गेला ब्रँडी ब्रिज आणि आता इथे मागे जे काम चाललं आहे तो आहे विस्की ब्रिज. ॲक्च्युली याचं नाव आहे बिस्की, BISKY, पण याला म्हणताना याचं अपभ्रंश करून आता विस्की ब्रिज असं याचं नाव आहे. रस्ता कसा आहे बघा, इकडे सगळी माती माती माती, मातीचेच डोंगर, खालना एक छोटीशी नदी, तिथे समोर हा बिस्की ब्रिज. इथे काम चाललं आहे म्हणून यांनी ट्रॅफिक थांबवलेलं आहे. आता आपल्याला इकडनं असं जाऊन ह्यांनी इथे परमिशन दिली की या इथनं इथे रस्ता बनवता आहेत. 2 क्रेन्स लागल्यात, या इथे 2 क्रेन्स लागल्यात, इथे पुढे काम चाललं आहे. तर यांचं काम झालं की आपण पुढे आपल्याला हे सोडतील. बारीक बारीक हलक्या हलक्या पावसाला पण सुरुवात झाली आहे, पण असा विरळ पाऊस आहे, म्हणजे आपण भिजणार नाही असा पाऊस आहे.
पण आपल्याला जाणवेल मात्र असा पाऊस आहे. लेहला पोहोचायचे तसे 3 मार्ग, एक डायरेक्ट विमानाने लेह, दुसरा श्रीनगरवरनं आणि तिसरा जो आपण मार्ग निवडला तो मनालीवरनं. मनालीवरचा हा जो मार्ग आहे, या मार्गावरती आपल्याला कधी बर्फ तर कधी पाणी, कधी लँडस्लाईड तर कधी वृक्ष डोंगर, कधी असे काम चालू असलेले रस्ते तर कधी छोटे छोटे लाकडी किंवा लोखंडी ब्रिज बघायला मिळतात. ॲडव्हेंचर हवा असेल आणि जसं मी पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं की जर्नी इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन, तर जर्नी एन्जॉय करायचा असेल तर मनाली ते लेह आजचापर्यंतचा जो आमचा प्रवास झाला तो प्रवास बघून, भले मग तो रस्ता खराब असेल, ठिकठिकाणी कामं चालली असतील, अजूनही याच्यापेक्षा खराब रस्ता पुढे यायचा आहे, तरी सुद्धा मनाली ते लेह हा मार्ग निसर्ग सौंदर्यासाठी आणि ॲडव्हेंचरसाठी अगदी सर्वोत्तम असं मी म्हणेन. मनाली लेह हायवेवरती वेगवेगळे चॅलेंजेस एकामागून एक आपल्या समोर उभे ठाकलेले असतात. सगळ्यात पहिलं चॅलेंज म्हणजे रोहतांगला, पण आता रोहतांगला आपल्याला लागत नाही अटल टनल झाल्यामुळे. दुसरा लागतो तो बारालाच्या आपण मागच्या भागात बघितला. आता एक 5 मिनिटामध्ये आपण इथे जे 21 हेअरपिन बेंड्स आहेत, हेअरपिन म्हणजे महिला केसांमध्ये ज्या लोखंडी पिना घालतात, त्या पिनेचा आकार कसा असतो, एका साईडनी दुसऱ्या साईडला अशी वळून येते, असे 21 हेअरपिन बेंड क्रॉस केले की तिसरं चॅलेंज येतं ते नकीला. नकीला क्रॉस केलं की येतं लाचुंगला आणि लाचुंगला क्रॉस केलं की येतं तांगलंगला. तांगलंगलाच्या अलीकडे मोरे प्लेन्स पण लागतं की जिथे 40-50 किलोमीटरचं असं चॅलेंज आहे की तिथे झोप न लागता आपल्याला गाडी चालवायला लागते, कारण 40 ते 50 किलोमीटर सरळ सोट रस्ता आहे. त्या रस्त्याची पण जुन्या काळातली एक साधारणतः 10 वर्षापूर्वीची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते आपण मोरे प्लेन्सला ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला तुम्हाला सांगतो. आता या भागामध्ये इतकंच. पुढच्या भागामध्ये हे जे 21 हेअरपिन बेंड्स आहेत, संपूर्ण चित्तथरारक प्रवास, मोठमोठे ट्रक, मोठमोठे ऑइल टँकर इथं कसे जातात हे आपल्याला पुढच्या भागामध्ये याचा आनंद घेता येईल. एवढं प्रचंड वारं आहे इथे नकीला पासला. हा तांगलंगला पास आणि इथे आता आमच्या गाडीशिवाय दुसरं कोणी नाही. वेलकम रोहित, वेलकम. या आम्ही वेलकम केलेलं आहे.